नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण व्हायरल मिठाई बनवणार आहोत। ही मिठाई अतिशय पौष्टिक आहे आणि आपण बिना गॅस किंवा बिना खवाची बनवणार आहोत। खायला भन्नाट लागते कमी साहित्यामध्ये। तर इथे साहित्य बघा, आपण हे फुटाणे घेतले आहेत। याचे साल काढून घ्यायचे आणि हे अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचे आहेत। फुटाण्याच्या ऐवजी तुम्ही डाळव देखील घेऊ शकता। तर इथे मी 1 वाटी फुटाणे घेतले आहे। अर्धा वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे। असा 2-3 हिरवी वेलची लागेल आपल्याला। दूध जसं लागेल तसं घ्यायचं आपण, म्हणजे कमी जास्तही लागू शकतं। इथे मिल्क पावडर घेतली आहे 10 ग्राम, म्हणजे 2 चम्मच एवढी मिल्क पावडर घेतली आहे। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालते। आणि साखर घेतली आहे, म्हणजे जेवढे फुटाणे घेतले तेवढीच साखर घेतली आहे। तर आता आपण ही जी डाळ आहे ती मिक्सरच्या जारमध्ये टाकून याची पावडर बनवून घेणार आहोत। तर आपण अशी बारीक पावडर करून घेतली आहे बघा। अशा पद्धतीने ही ताटामध्ये काढून घेणार आहोत। याच ताटात आपण काढून घेऊ। आता याच मिक्सरच्या जारमध्ये ही 1 वाटी साखर घेतली आहे, ती टाकायची। त्यामध्ये 2-3 हिरव्या वेलची ज्या आहेत त्या अशा फोडून टाकायच्यात। याचे टरफल फेकून न देता तुम्ही चहामध्ये टाकू शकता, छान स्वाद येतो चहाला। तर मी कधी पण हे जे वेलचीचे टरफल आहेत किंवा साला आहेत ते फेकून नाही देत, चहामध्ये टाकते। आता हे 2-3 घेतले आहेत आपण, एवढ्या बस आहेत। आणि 1-2 चम्मच सुकं खोबरं जे किसून घेतलेलं आहे आपण ते टाकायचं। बाकीचं आपण नंतर वापरणार आहोत। आता हे सुद्धा बारीक असं पावडर बनवून घ्यायची याची। आता हे पण आपण पावडर बनवून घेतलं आहे, ते सुद्धा या जे आपण फुटाणे वाटून घेतले त्यामध्येच टाकायचं। मिक्स करायचं, म्हणजे असं छान एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये ही मिल्क पावडर सुद्धा टाकायची आहे आणि हे संपूर्ण आपण मिक्स करून घेणार आहोत। मिल्क पावडर टाकल्यामुळे काय होतं बघा, छान याला पेढ्यासारखी चव येते। म्हणजे आपण यामध्ये खवा वगैरे काही टाकत नाहीये, त्यामुळे थोडीशी मिल्क पावडर टाकायची। मस्त असं लागते हे खायला। आता हे असं एकजीव झाल्याच्या नंतर यामध्ये काय करायचं, थोडं थोडं दूध टाकून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। म्हणजे घट्टसर असं मळून घ्यायचं। अगदी थोडं थोडं दूध टाका आणि हाताने छान हे असं मिक्स करून घ्या। झटपट ही मिठाई आपण बनवू शकतो। म्हणजे कधी आपल्याकडे पाहुणे वगैरे येणार असतील किंवा अचानक पाहुणे आले तेव्हा आपण ही मिठाई बनवून खाऊ घालू शकतो। याचा छान गोळा तयार करून घेते। दूध मी सांगितल्याप्रमाणे जसं लागेल तसं टाकायचं आहे बघा। मी इथे अर्धा कप दूध घेतलं होतं। थोडंसं मला म्हणजे 1-2 चम्मच अजून लागेल असं वाटत आहे, कारण हे कोरडंच आहे। तर अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलं आहे। तर मला हे पीठ मळण्यासाठी बघा अर्धा कप दूध लागलेलं आहे। दुधाचं प्रमाण कसं 1-2 चम्मच कमी जास्त लागू शकतं। आणि घट्टसर भिजवायचं आहे, पातळ वगैरे करायचं नाही। हे पीठ आपल्याला जेवढं घट्ट भिजवता येईल तेवढं घट्ट करून घ्यायचं। आता हे छान असं आपण याचा रोल असा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला मिठाई व्यवस्थित अशी कट करता येईल। अशा पद्धतीने आणि बारीक हे जे किसलेलं खोबरं आहे ते खाली टाकायचं। त्यावरती हा रोल असा फिरवून घ्यायचा, म्हणजे ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं। तुम्ही काजू बदामचे काप टाकू शकता याच्या खाली बघा असे। आणि हे
अशा पद्धतीने हे सर्व खोबरं याला लावून घ्यायचं आहे. आता एखाद्या फॉईल पेपरमध्ये किंवा प्लास्टिक पेपरमध्ये तुम्ही हे ठेवायचं आणि एक 10 मिनिटं आपण हे सेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने ठेवते म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे रोल करता येईल. आता एक 10 मिनिटं मी फ्रीजमध्ये ठेवते हे आणि नंतर मग याच्या आपण वड्या कट करून घेऊ. तर आता आपण हे 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून घेतलेली आहे आणि हे आता आपण याच्या वड्या ज्या आहेत त्या कट करून घेणार आहोत. बघा आता हे आपण काढून घेऊ आणि याचे असे छान वड्या कट करून घेऊ. पेपर पूर्ण काढून घ्यायचा बघा हा. आणि हव्याच्या आकाराच्या म्हणजे छोट्या मोठ्या वड्या कट करायच्या आहेत. तर असा एक चाकू घ्यायचा आणि अशा याच्या वड्या कट करून घ्यायच्यात. तुम्ही पाहू शकता अशा छान ह्या वड्या तयार होत आहेत. आपण त्या दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ किंवा अशाही ठेवू शकतो. अशा पद्धतीने आपण खायला अप्रतिम लागतात बघा आणि कमी साहित्यामध्ये झटपट होतात. तर नक्की करून पहा. कशा झाल्या मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू अशा छानशा आणि झटपट नवीन रेसिपीसह. तर अशा ह्या आपल्या फुटाण्यापासून चवदार पौष्टिक मिठाई किंवा बर्फी म्हणू शकता तुम्ही, वड्याही म्हणू शकता. तर नक्कीच करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका.